नमस्कार, डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण BAMS ॲडमिशनसाठी एकूण खर्च विद्यार्थ्यांना किती येईल प्रत्येक वर्षी या बाबतीत आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊ. तसेच गव्हर्नमेंट कॉलेज असेल किंवा प्रायव्हेट कॉलेज असेल, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये किती खर्च येईल, तुम्ही स्टेट कोटामधून ॲडमिशन घेतलं किंवा ऑल इंडिया कोटामधून ॲडमिशन घेतलं. त्याचबरोबर जर प्रायव्हेट कॉलेजमध्ये तुम्ही CET सेल मार्फत स्टेट कोटामधून ॲडमिशन घेत असाल किंवा 15% मधून ॲडमिशन घेताल किंवा मग मॅनेजमेंटची सीट घेत असताल तर आपल्याला एकूण किती खर्च येऊ शकतो याच्याबद्दल ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहू. तर टोटल 138 कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे. त्यामधील गव्हर्नमेंट कॉलेजेसचा विचार केला तर 22 गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्रामध्ये व 116 प्रायव्हेट कॉलेजेस हे महाराष्ट्रामध्ये आहेत. जर तुम्ही अजून आपला फ्री व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नसेल केला तर नक्कीच करा व पेड काउन्सिलिंगसाठी खाली दिलेल्या नंबरवर मेसेज करा. तर ट्युशन फीज असेल, डेव्हलपमेंट फीज असेल, त्याचबरोबर लायब्ररी, लॅबोरेटरी फीज, स्पोर्ट फीज, MUHच्या तुमच्या युनिव्हर्सिटी एक्झाम्स होतात त्या फीज, हॉस्टेलची फीज असेल, मेसची फीज असेल, अदर काही हिडन चार्जेस कॉलेजेस घेतात ते खूप जाणणे इम्पॉर्टंट आहे. या सर्वांबाबत आपण विचार करू. आता हिडन चार्जेस म्हणजे आता तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर महत्वाचं एक्झाम्पल रत्नदीप आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज जामखेड. तुम्ही गुगलवरही पाहू शकता किंवा युट्यूबवर तुम्हाला व्हिडिओ मिळेल की हे कॉलेज पूर्णतः बंद झालेले आहे. आता हे कॉलेज बंद का झाले? कॉलेज खूप हिडन चार्जेस घ्यायचं. म्हणजे तुमची जी युनिव्हर्सिटी एक्झाम्स असेल की एक्झाममध्ये पास करून देण्यासाठी फीज आकारणे, त्यानंतर तुम्हाला वार्षिक जर 2 ड्रेस देत असतील कॉलेजचे तर त्याच्यासाठी एक 10 ते 15 हजार रुपये तुमच्याकडून ड्रेसची फीज घेणे. आता एक 2,000 रुपयाचा ड्रेस जर तुम्हाला 10-15 हजार रुपयाला प्रत्येक वर्षी देत असतील, प्रत्येक वर्षी तुम्हाला पास करण्यासाठी 40,000 50,000 रुपये मागत असतील, एक्स्ट्रा फीज खूप लावत असतील, जसं की लायब्ररी फीज आली, लॅबोरेटरीज फीज आली, अदर चार्जेस आले, ही हॉस्टेलची फीज 1 लाख रुपये घेणे, मेसची फीज 50,000 रुपये घेणे, अशा प्रकारे 1.5-2 लाख रुपये तुम्ही हॉस्टेल मेससाठीच पे करताय. अशा या कारणामुळे तिथालच्या विद्यार्थ्यांनी प्रोटेस्ट केले व हे कॉलेज बंद झालेले आहे. आता आपण आपल्या मुख्य विषयावर येऊ. जर गव्हर्नमेंट कॉलेज तुम्हाला भेटलं, तुमचा स्कोर चांगला असेल, तुम्हाला गव्हर्नमेंट सीट ही अलॉट झाली तर तुम्हाला वार्षिक फीज ही 50 ते 60 हजार रुपये विथ हॉस्टेल मेस सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना असेल. म्हणजे तुमची कोणतीही कॅटेगरी असेल, कारण की गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये हॉस्टेलची फी साधारण 8 ते 10 हजाराच्या वर नसते. मॅक्झिमम 8-10 हजार रुपये विथ हॉस्टेल मेस असेल. त्याच्यानंतर ट्युशन फीजही खूप कमी असेल व तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ही स्कॉलरशिप अवेलेबल होईल. आता आपण प्रायव्हेट कॉलेजचा विचार केला तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये कॅटेगरीनुसार ट्युशन फीज असते. जर तुमचं मेरिटमधून ॲडमिशन झालं, आता प्रायव्हेट कॉलेजमध्ये 2 सीट्स असतात, एक तर मॅनेजमेंट 15% असेल किंवा 85%ची मेरिट सीट असेल. मॅनेजमेंटसाठी कोणत्याही प्रकारची स्कॉलरशिप नाही व फीजही जास्त असते. 85% मध्ये तुम्हाला स्कॉलरशिप ही अवेलेबल असते. आता ओपन कॅटेगरी असेल, तुम्हाला कोणत्याही प्रकारचं बेनिफिट भेटणार नाही. साधारण कॉलेजची आपल्या महाराष्ट्रामध्ये ट्युशन फीज 1,40,000 पासून 2 लाख पर्यंत विथ डेव्हलपमेंट फीज आहे. OBC SC कॅटेगरीसाठी साधारण तुमचे 70,000 ते 90,000 कोणतेही कॉलेज असेल त्याच्यामध्ये तुमची एवढी फीज लागणार आहे. NT कॅटेगरी असेल, VJ कॅटेगरी असेल, 20 ते 30 हजार रुपये डेव्हलपमेंट फीज सोबत तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये फीज लागेल. SC व ST कॅटेगरीला तर ट्युशन फीज पूर्ण माफ असते. साधारण 10 ते 12 हजार रुपयाच्या आसपास तुम्हाला ही ह्या कॉलेजमध्ये फीज लागेल. आता अदर फीजचा विचार केला 50 ते 70 हजार ही साधारण कॉलेजेसमध्ये जे हिडन चार्जेस घेत नाही, एक्स्ट्रा फीज घेत नाही, हॉस्टेल मेस इन्क्लुडेड तुम्हाला 50 ते 70 हजार एक्स्ट्रा लागतील. म्हणजे साधारण तुम्ही प्रायव्हेट कॉलेजमध्ये BAMSचा विचार करत असताल, कोणतीही कॅटेगरी असू द्या, तुमची तयारी कमीत कमी 1 लाख ते 1.5 लाखापर्यंत पाहिजे. कमीत कमी तुमच्याकडे 1.5 लाख रुपये वार्षिक फी भरायची तुमची तयारी असेल तर तुम्हाला कॉलेजमध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही. टॉप कॉलेजेसची फी थोडी जास्त असते. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही मुंबई किंवा पुण्यामधले कॉलेज घेतले, त्यांची हॉस्टेलची फी साधारणही जास्तच असणार आहे. तिथं तुम्हाला 2 ते 2.5 लाख रुपये दरम्यान ही फीज लागू शकते. कॉलेज टू कॉलेज व्हॅरी करतं. काही कॉलेजेसची फीज खूप कमी असते तर काही कॉलेजेसची फी ही जास्त असते. तर त्या गोष्टींचा विचार करणे ही खूप इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही साधारण 85% मधून ॲडमिशन घेतलं किंवा 15% मधून ॲडमिशन घेतलं, काही कॉलेजेस स्कॉलरशिप सुरुवातीला देतात, काही स्कॉलरशिप ही नंतर देतात. 85% मधून तुम्हाला सुरुवातीलाच काही कॉलेजेस स्कॉलरशिप प्रोव्हाइड करतात. म्हणजे कॉलेजची फी 2 लाख असेल आणि तुमची OBC कॅटेगरी असेल तर तुम्हाला फक्त 1 लाख रुपये ॲडमिशनच्या वेळेस आकारले जातात.
तर काही कॉलेजेस काय करतात, ओबीसी कॅटेगरी 2 लाख फी आहे, ते 2 लाख रुपये तुमच्याकडून घेणार. हॉस्टेल मेसचे 1 ते 1.5 लाख रुपये घेणार, म्हणजे 3-3.5 लाख रुपये लगेच घेतात आणि वर्षा शेवटी आम्ही तुम्हाला स्कॉलरशिप देऊ असं सांगतात. तर 15% मध्ये काय होतं, जर तुम्ही 15% ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेत असताना आपल्या सीईटी सेलद्वारे, तर तुम्हाला वर्षाच्या शेवटी म्हणजे एंडिंगला तुम्हाला ही स्कॉलरशिप प्रोव्हाइड होते. आता त्याच्यामध्येही काही कॉलेजेस स्कॉलरशिप देतच नाही ऑल इंडिया कोटासाठी, परंतु बरेचसे कॉलेजेस असे देतात. आता खूप स्टुडंटचे डाऊट असतात की IQ ने ऍडमिशन घेतलं तर स्कॉलरशिप मिळेल का, तर IQ ने ऍडमिशन झाल्यावर स्कॉलरशिप मिळत नाही. ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची. डीम्ड कॉलेजसाठी स्कॉलरशिप मिळत नाही, फक्त प्रायव्हेट कॉलेज तुमचं मेरिटमधून ऍडमिशन झाल्यास तुम्हाला ही स्कॉलरशिप प्रोव्हाइड होते. अजून काही डाऊट असेल स्टुडंटचे तर नक्कीच आम्हाला व्हॉट्सअपला कळवा किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा व्हॉट्सअप खाली नंबर दिलेला आहे, मेसेज करा. पेड काउन्सिलिंगसाठी 9730 89 89 60 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा. आमचे टीम मेंबर्स नक्कीच हेल्प करतील. तर विद्यार्थी मित्रांनो, चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.